मित्रांनो, सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। कारण की बघा, तुम्ही जर का विधवा महिला असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असाल किंवा श्रावणबाळ योजनेचे जर का तुम्ही लाभार्थी असाल, तर तुम्हा सर्वांसाठी निराधारांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मे हप्ता आपल्याला जमा झाला नाही। दिव्यांग बांधवांना मे हप्ता मिळाला आहे, त्यांचा विषय अलग झाला, परंतु आपल्या सर्व निराधारांना हा मेचा हप्ता कधी मिळणार, म्हणजे भरपूरसे असंख्य प्रश्न तुमच्या मनात जर का पडले असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरं तर महत्त्वपूर्ण आणि उपयोगाचा ठरणार आहे। मित्रांनो, आपण जर पाहायला गेलो तर मे महिन्याचा हप्ता अजून आपल्याला का आला नाही, हा देखील प्रश्न तुमच्या मनात पडणार आहे। आणि बघा, नवीन जी आर आणि नवीन जे मोठं अपडेट आलेलं आहे ते अपडेट काय असणार आहे आणि कोणत्या कारणास्तव आपल्याला हप्ता लेट झाला, नेमका कोणत्या तारखेला खरं तर आपल्याला हप्ता मिळणार, फेक बातमी तुम्हाला सांगितलं जाणार नाही की तुम्हाला एक आश्वासन दिलं जाणार नाही, तुम्हाला कन्फर्म त्या माहिती सांगितलं जाणार आहे की नेमका कोणत्या तारखेला आपल्याला हप्ता मिळणार। आणि दाट शक्यता 99% आपल्याला शक्यता असणार आहे की पैसे कोणत्या दिवशी येणार, कोणत्या तारखेला येणार, संपूर्ण काही डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगतो। मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर बघा, खरी माहिती सांगतो, जी आर अजूनपर्यंत आला नाही, तुम्हाला देखील माहिती आहे, परंतु कन्फर्म माहिती तुम्हाला काय असणार आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला माहिती पडणार की सरकार आपल्याला पैसे नेमकं कधी टाकणार। बघा, सरकारच्या बैठका पार पडल्या, तुम्हाला देखील माहिती आहे, सरकारने आता बघा जे बोगस अर्ज केलेले होते त्यांच्या माध्यमातून आपल्यावरती अपस्मार पडलेला आहे। खरं तर म्हणायला गेलं तर बघा, आता हप्ता कधी मिळणार, बघा सरकारने जे आता नवीन महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि नवनवीन नोटिफिकेशन जे आलेले आहे त्याच्या आधारे आणि आतापर्यंत जे संकल्प बनले आहे, म्हणजे जसं की मागील जो हप्ता आला, त्याच्या मागील जो हप्ता आला, म्हणजे तो कोणत्या तारखेला आला, कसा आला, हे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे। मित्रांनो, बोगस अर्ज चेक प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू आहे, परंतु हप्ता कोणत्या तारखेला येणार लगेच तुम्हाला सांगतो। आपण जर पाहायला गेलं तर बघा, मार्च महिन्याचा हप्ता असेल तो एप्रिलमध्ये किंवा मार्च एंडिंगला आपल्याला मिळाला, त्याच पद्धतीने एप्रिल हप्ता आपल्याला मे महिन्यात मिळाला आणि एप्रिल एंडिंगला आपल्याला मिळाला, असं सुद्धा आपण समजू शकतो। त्याच पद्धतीने मेचा हप्ता आपल्याला जून मध्ये किंवा या मेच्या एंडिंगला आपल्याला मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि सरकारच्या सूत्रांनुसार ही माहिती 100% खरी असणार आहे। मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर यावरती भरपूरशे जसं की निराधार व्यक्ती इथं वेगवेगळ्या कमेंट करू लागलेल्या आहे आपल्याला की खोटी माहिती तुम्ही सांगत आहे, खरी माहिती सांगत नाही, जी आर आला नाही। परंतु मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर नेमकं कोणत्या तारखेला हप्ता येणार हे देखील महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे। असं नाही की जी आर सरकारने काढला तेव्हाच आपल्याला हप्ता मिळणार, जी आर सरकार काढणार, निधी सरकार मंजूर करणार आणि हप्ता आपल्याला सूत्रांनुसार आलेल्या माहितीला जर मिळत असेल तर माहिती खरीच समजायची आहे। असं नाही की जी आर आला नाही ते आपल्याला खोटी माहिती सांगत आहे, यामध्ये काहीच फरक नाही। तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, कारण की बघा, जर सरकारने मागील हप्ता आपल्याला ज्या पद्धतीने दिला, त्या कॉन्सेप्टने आपल्याला हप्ता मिळाला, त्याच पद्धतीने हा हप्ता दाट मिळण्याची शक्यता आहे। 100% खरी बातमी असणार आहे, तुम्हाला कुठल्याही फेक बातमीला बळी पडायचं नाही। बघा, आता आपण जर पाहायला गेलं तर मी व्हिडिओ शूट करत आहे हा 19 मेला, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ शूट करण्याची तारीख सांगत आहे, अपलोडिंगची तर वेगळीच आहे। व्हिडिओ शूट मी 19 मेला करत आहे, परंतु बघा आता दाट शक्यता म्हणजे अर्धा महिना गेला, म्हणजे पूर्ण महिना गेल्यावानी झालेला आहे। त्याच्यानंतर म्हणजे मे महिना गेल्यानंतर जून मध्ये 100% तुम्हाला पैसे येण्याची दाट शक्यता आहे। आता त्याच्या व्यतिरिक्त तुमचे जे प्रश्न पडणार आहे, म्हणजे जून आणि मेचा हप्ता एकत्र मिळणार का, कशा पद्धतीने मिळणार, त्यासाठी तुम्हाला मी एक स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। कारण की हा व्हिडिओ खूपच लॉंग होऊन जाणार आणि जसं की सर्व निराधारांना कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती कशी सांगायची ते आपल्या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळत असते। तर मित्रांनो, असेच कामाची व्हिडिओ डेली पाहण्यासाठी, शासकीय योजनांची जी आरचा अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।